काय मग आज कुठे आजचा प्लॅन काय? आजचा आमचा प्लॅन आहे, आम्ही चाललोय छावा मूवी बघायला. ओके, छावा बघायला. कुठे? कुमार पॅसिफिक स्वारगेट जवळ. स्वारगेट जवळ. बरोबर. छावा छावा का बघायला? सगळ्यांनी रेकमेंड केलाय, बोलतात छान आहेत. सो बघूया कसं आहे. व्हेरी मच एक्साइटेड. चलो चलो. स्वारगेटसाठी रिक्षा. चलो, बाकीची रिक्षा नाही आहे, आम्ही जातो गाडीवरून. ठीक आहे, चलो. फायनली आलो आहे थिएटरमध्ये छावा बघायला. थोडा उशीर झाला, बाकीचे गेले पुढे, मी निघतो आता, लगेच जातो. ठीक आहे, चलो. चलो चलो चलो. चालू झालं. GCCI प्रस्तुत करे छे गेज 2024. काय इंटरव्ह्यू झाला? इंटरव्ह्यू झाला का इंटरव्ह्यू? तो તમારો સ્ટોલ બુક કરાવવા માટે વિઝિટ કરો GCCI. हा बोल. मग आता इंटरव्ह्यू बंद काय झालंय? आता तरी औरंगजेब फोर्स घेऊन आलाय, तर पुढे बघायला पाहिजे. खूप चांगला पिक्चर आहे. असं थोडे इमोशनल सीन्स पण आहेत. औरंगजेब पूर्ण फौज घेऊन आला संभाजी राजाला पकडायला. बरोबर ना? औरंगजेब कसा पोहोचतो संभाजी महाराजांपर्यंत आणि आम्ही घरातून जेवण आलेलो. महिला काहीतरी खायला खूप लागली. काय खायला? मी आता सँडविच घेतलंय, समोसा आणि पेप्सी घेतलंय. ते सँडविच सीटवर येईल आणि आता पेप्सी आणि समोसा घेतलाय. काय कसा वाटला पिक्चर? कसं नाही तू बोल. रडत होतीस तू? बघितलं ताई पिक्चर कसा होता? खूप छान, खूप छान. मला फार आवडलाय. भावाजी तुम्हाला? पैसा वसूल. पैसा वसूल. हा पिक्चर प्रत्येकाने पाहावा. ऍक्च्युली महाराजांचं बलिदान आहे ते. वेदांत कसं वाटलं पिक्चर? रडलास तू? बघून बाहेर आलो आहे आणि खूप इमोशनल मूवी, म्हणजे त्याचा क्लायमॅक्स बघण्यासारखा आहे आणि सगळं खरं आहे. म्हणजे महाराजांचं ते बलिदान आहे, ज्या पद्धतीत महाराज शेवटपर्यंत लढले, बघण्यासारखं आहे. प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि मराठ्यांसाठी त्यांनी जे केलं, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी जे केलं, हे पुस्तकामध्ये आहे, छावामध्ये आहे, पण ते एक पडद्याच्या रूपाने पिक्चरच्या माध्यमातून आपल्या समोर आलं आहे. सगळ्यांनी बघा तो छावा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा रडाल. खूप खूप तुम्हाला इमोशनल करतो तो क्लायमॅक्स बघण्यासारखं. आणि छावा बघून आलो, अजून पण डोक्यातून ते जात नाही आहे. खूप सुंदर सिनेमा. लक्ष्मण उतेकर सरांनी खूप सुंदर सिनेमा केलेला आहे. विकी कौशलने उत्तम काम केलं, उत्तम. विकी कौशल, अक्षय खन्ना असू द्या, आणि त्या त्यात जेवढे पण कॅरेक्टर होते, सगळ्यांनी प्रत्येक भूमिका, आपापली भूमिका चांगली निभावली. आणि मी तर 10पैकी 10 मार्क्स देईन त्यांना सगळ्यांना. आणि तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा नक्की बघा, कारण की स्वराज्य आणि हा इतिहास आत्तापर्यंत आपण फक्त पुस्तकाने वाचला होता, पण इतक्या चांगल्या रूपात पडद्यावरती कधी झाला नव्हता. बघण्यासारखं आहे आणि थिएटरला जाऊन बघा, घरी बघू नका.